नमस्कार, मी रजनी मिलिंद कुंबरे, जिल्हा परिषद सदस्य गोंदिया तथा जिल्हा महिला दक्षता समिती सदस्य म्हणून ही सुद्धा काम बघत आहे। गोंदिया जिल्ह्यातील महिलांना एक कळकळीचं आव्हान आणि निवेदन आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आदरणीय लाडके आमदार विजयभाऊ रांगडाले यांच्या सहकार्यातून माझी बहीण लाडकी योजना ही आज 1 जुलैपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये अंमलात आलेली आहे। आणि आज आपण बघतोय प्रत्येक घरामध्ये मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे। याच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये ही योजना पोहोचली असेलच। त्या योजनेच्या माध्यमातून आपण जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जसं डोमेसियल आहे आणि उत्पन्नाचा दाखला आहे, जसं राशन कार्ड आहे, पास फोटो आहे, या पद्धतीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्स घेऊन आपण एखाद्या ऑनलाईनवर सेंटरवर किंवा सेतू केंद्रावर जाऊन किंवा वैयक्तिक मोबाईलवरूनही आपण हे अर्ज ऑनलाईन करू शकता। हे अर्ज ऑनलाईन करण्यासाठी जर कुठेही अडचण जर भासत असेल तर तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार आदरणीय विजयभाऊ रांगडाले यांच्या कार्यालयाला सुद्धा जाऊन भेट देऊन ह्या योजनेचे अर्ज करू शकता, असं आपल्या सर्व महिला भगिनींना माझं निवेदन आहे। आणि जास्तीत जास्त तिरोडा गोरेगाव आणि गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी या योजनेचा उत्तम लाभ घ्यावा। ही योजना प्रत्येक महिलांसाठी, विवाहित महिला असेल, मग घटस्फोटित असेल किंवा विधवा महिला असेल किंवा परित्यक्ता महिला असेल, त्या महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ही योजना आहे। आपण बघतो आजच्या काळामध्ये जी महिला, ज्या घरातली महिला एखादी सरकारी नोकरीवरती काम करत असते किंवा एखाद्या खाजगी ठिकाणी काम करत असेल, त्या महिलांचा तिच्या घरामध्ये एक वेगळाच सन्मान होत असते। आणि पण आपण एखादी महिला जर घरकाम करत असेल त्यापेक्षा तिचं मान त्यापेक्षा थोडं वेगळं होत असते। ही योजना आपल्या महाराष्ट्रात आणली आहे। खरंच प्रत्येक कुटुंबातील महिलांना तिच्या घरामध्ये एक आत्मसन्मान मिळेल। महाराष्ट्र सरकारने प्रत्येक महिलाला हे मान सन्मान दिलेला आहे। खरंच मी मनापासून या महाराष्ट्र सरकारचं, शिंदे सरकारचं, देवेंद्रजी फडणवीस सरकारचं, अजितदादांचं मी मनापासून धन्यवाद देतो आहे। आणि सर्व महिलांना असं विनंती करतो आहे की आपण आजपासूनच या योजनेचा अर्ज भरावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा। कारण 15 ऑगस्ट या दिवशी प्रत्येक महिला भगिनींच्या खात्यावरती 1500 रुपये म्हणजे दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत। याचा आपण परिपूर्ण लाभ घ्यावा। धन्यवाद।